नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 20 मार्च 2026 ला स्वामी प्रकट दिन आलेला आहे आणि स्वामी भक्तांसाठी हा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. तर बघा या दिवशी म्हणजेच की स्वामींची सर्वात आवडती सर्वात प्रिय सेवा जर कोणती असेल तर स्वामी चरित्र सारामृत. तर ते पठण कसं करावं, त्याचबरोबर बघा नियमटी काय असणार आहेत, कधीपासून ह्या सेवेला सुरुवात करावी त्याचबाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा 28 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 या दरम्यान स्वामी महाराजांची सर्वात आवडती ही सेवा करायची आहे. म्हणजेच की 21 दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा तुमचे खूप अडलेली कामं असतील किंवा तुम्हाला स्वामी महाराजांनी खूप काही दिलेलं आहे म्हणून साठी तरी तुम्ही ही सेवा करू शकता. आणि स्वामी चरित्र सारामृत तर असा पवित्र ग्रंथ आहे ना की आपल्या सर्व काही मनोकामना पूर्तीसाठी, त्याचबरोबर बघा अगदी आपण जेव्हा स्वामी महाराजांची सेवा करतो, स्वामी चरित्र सारामृत आपल्या घरात पठण केलं जातं तर तेव्हा कितीतरी दोष हे नाहीसे होतात. त्याचबरोबर बघा आपली अडलेली कामं असू देत, संतती प्राप्ती असू देत, त्याचबरोबर बघा कोणत्याही तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्यासाठी जर तुम्ही संकल्प व्यक्त जर ही सेवा केली आणि बघा स्वामी प्रकट दिनाचा औचित्य साधून जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्या मनोकामना हे पूर्णत्वात जाणार आहेत. तर बघा चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले. त्यांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नसून तर ते कर्दळी वनातून प्रकट झालेले आहेत. त्यामुळे हा दिवस खरंच स्वामी भक्तांसाठी खरंच खूप महत्वाचा आहे. स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला ही स्वामी चरित्र सारामृताची सर्वात पवित्र प्रभावी सेवा करायची आहे. तर बरेच बघा आपल्या चॅनेलवरती नवीन आलेले आहेत ज्यांना खरंच स्वामींची सेवा एवढी करायची आहे पण कशी करावी, नियमटी काय असणार आहेत खरंच माहिती नाहीये. तर बघा खूप ताईंची असं होतं की या दरम्यान मासिक पाळी वगैरे येत असते तर तुम्ही आधी 2-3 दिवस सुद्धा आधी सेवेला सुरुवात करू शकता किंवा अगदीच की बघा स्वामी प्रकट दिन 20 मार्चला आलेला आहे, अगदी 1-2 दिवस जरी पुढे गेले तरी सुद्धा काहीच हरकत नाही. जेवढी जास्त सेवा स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही दिलंय म्हणून साठी आपल्याला त्यांची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. तर बघा या दिवशी म्हणजेच की 28 फेब्रुवारी पासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता किंवा आधी 2-3 दिवस आधी सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. संकल्प सेवा करू शकता. म्हणजेच तुमच्या जवळपास कुठे स्वामी महाराजांचं केंद्र, मठ किंवा अगदी मंदिर जरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही खडीसाखर नारळ ठेवायचा आहे. स्वामी महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे. जे काही तुमच्या अपूर्ण इच्छा असतील तर ते महाराजांना सांगायच्या आहेत आणि माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या असं महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे. बघा अगदीच की तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता. फक्त एक टाइम तिचा सेवेचा ठेवा, 12 ते 12:30 आपल्याला कोणतीही सेवा स्वामी महाराजांची करायची नाही कारण हा टाइम दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा दीक्षेचा टाइम मानला गेलेला आहे. त्यामुळे या दरम्यान तुम्ही सेवा न करता अगदी दिवसभरात कधीही सेवा करू शकता. बघा खूप ताईंना दादांना अजूनही माहिती नाहीये की स्वामी चरित्र सारामृत, बघा मी इथं फोटो सुद्धा तुम्हाला दाखवेल, दिंडोरी प्रणित मार्गाचा स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर अतिशय छोटा आहे. अगदी तुमच्याकडे तो ग्रंथ नसेल तर तुम्ही कोणताही स्वामी चरित्र ग्रंथ घेतला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. पण जो दिंडोरी प्रणितचा आहे तर अगदी छोटा आहे. बघा ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते, 1 ते 21 अध्याय आपण पठण केल्यानंतर ना एक पारायण आपलं होत असतं. तर बघा अगदीच की काही जणांना 21 पारायण करायचे असतील पण बघा मुलं छोटी आहेत किंवा अगदीच की एवढा वेळ बसणं शक्य होत नसेल तर अशा वेळेस बघा शक्यतो तर एकाच बैठकीत ही सर्व काही सेवा 1 ते 21 अध्यायाची सेवा आपल्याला करायची असते. पण तुम्हाला वारंवार बघा मुलं छोटी आहेत, वारंवार उठावं लागत आहे किंवा तुम्हाला जास्त वेळ बसणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही 3 टप्प्यामध्ये किंवा 2 टप्प्यामध्ये सुद्धा हे पारायण करू शकता. पण शक्यतो एकाच टप्प्यामध्ये एकाच बैठकीत करायचं असतं. पण बघा आपण किती मनापासून सेवा करतोय तर तेच महाराज बघत असतात. त्यामुळे अगदी तुम्हाला शक्य होत नाही एवढा वेळ बसणं किंवा मुलं छोटी आहेत, काही कारणास्तव तुम्हाला खरंच एवढा वेळ बसणं शक्य होणार नाही तर महाराजांना तशी प्रार्थना करा की माझ्याकडून एवढा वेळ बसणं तर शक्य होणार नाही, माझ्याकडून एका बैठकीत सेवा होणार नाही, पण मी जशी जमेल त्या पद्धतीनं माझी सेवा मी चालू ठेवेन असं महाराजांना तुम्ही बोलायचं आहे. माझ्याकडून ती मनापासून सेवा करून घ्या असं महाराज
महाराजांना म्हणायचं आहे. संकल्प हा पहिल्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा अगदी सेवेच्या आदल्या दिवशी संकल्प केला. अगदी जवळपास कुठेही केंद्र मठ नसेल तर तुम्ही घरात स्वामी महाराजांच्या मूर्ती म्हणजे जी काही मूर्ती फोटो असेल तर तिथं आपल्याला एक खडीसाखर नारळ ठेवायचा आहे. संकल्प करायचा आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या महाराजांना सांगायच्या आहेत आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. अगदीच की बघा खूप जणांचा असा प्रश्न असतो की आम्ही पूजा मांडणी करावी का? तर अगदी तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडणी सुद्धा करू शकता. म्हणजे स्वामी महाराजांची जे काही फोटो मूर्ती असेल तर ती चौरंगावरती ठेवावी. कलशाची स्थापना करू शकता, गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. जे काही नैवेद्य असेल हार फुलं सुद्धा तुम्ही रोजच्या रोज महाराजांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा ही नात तर सुद्धा आपल्याला लावायचं आहे. या दरम्यान महाराजांना ही नात तर अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर बघा अगदी महाराजांना नाही काही शक्य झालं तरी नैवेद्यामध्ये खडी साखर तरी ठेवावी किंवा अगदी फ्रूट ठेवले तरी सुद्धा काही हरकत नाही. तुमच्या घरात बनणारा सात्विक अन्न महाराजांना नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकता. तर बघा नियम अटी काय असणार आहेत. तर बघा आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तर आपल्याला घरात मांसाहार करता येत नाही. अगदीच की बघा काही जण असे असतात की नाही 21 दिवस तर थांबणारच नाहीत घरातले, मी पाळू शकते, मला पारायण करायचं आहे, माझ्या इच्छा आहेत, मला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर अगदी तुम्ही घरच्यांना खायचं असेल तर खाऊ द्या, पण तुम्ही स्वतः ह्या दरम्यान संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये. त्याचबरोबर बघा एवढी पवित्र प्रभावी सेवा करत आहोत तर त्यामध्ये कोणतीही संकट अडचणी येऊ नये. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच की या दरम्यान परांना सुद्धा वर्ज्य करायचं आहे. जेव्हा आपण परांना घेतो तर कितीतरी दोष आपल्याला लागत असतात, सेवेमध्ये सुद्धा अडथळे येत असतात. त्यामुळे तुम्ही या दरम्यान परांना सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे. तर बघा हे नियम असे असणार आहेत. अगदीच की बघा तुम्हाला संतती प्राप्तीसाठी जर ही सेवा करायची असेल स्वामी चरित्र सारामृताची तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. पण बघा ज्याच्या त्याच्या इच्छेचा हा भाग असतो. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ब्रह्मचर्याचं पालन करावं तर तुम्ही करू शकता. संतती प्राप्तीसाठी जर असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. त्याचबरोबर बघा पूजा मांडणी करायची असेल तर करू शकता, नसेल करायची तरी नाही केली, अगदी आपल्या देवघरासमोर बसून जरी पारायण केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. अगदी जवळपास तुमच्या कुठे केंद्र असेल, मठ असेल, पण तुम्हाला तिथं जाऊन जर पारायण करायचं असेल 21 दिवसाची ही सेवा अगदी धावपळ होते. पण जेव्हा आपण मंदिरात केंद्रात जाऊन जेव्हा स्वामी चरित्र सारामृताची सेवा करतो तर तिथे एक सात्विकता असते. तर बघा असं म्हटलं जातं की जेवढं पुण्य आपल्याला आपल्या घरात बसून सेवा करून भेटतं त्याच्या कितीतरी पट पुण्यफळ आपल्याला बघा मंदिरात केंद्रात जाऊन भेटत असतं. जर तुमची इच्छा असेल जवळपास कुठं केंद्र असेल तर 21 दिवसाची सेवा सुद्धा तुम्ही मंदिरात केंद्रात सुद्धा करू शकता. तुमच्या इच्छेनुसार जर घरीच करायची असेल तर घरी सुद्धा तुम्ही ही सेवा सर्व काही करू शकता. पण बघा स्वामी चरित्र सारामृत असा पवित्र ग्रंथ आहे ना की आपल्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहत नाहीत आणि ही सेवा खरंच महाराजांच्या जवळ नेणारी ही सेवा आहे. बघा जेव्हा हळूहळू आपली सेवा वाढते तर तसं तसं महाराज आपल्याला प्रचिती द्यायला लागतात. त्यामुळे स्वामी चरित्र सारामृताची बघा स्वामी प्रकट दिनाचा औचित्य साधून तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता. त्याचबरोबर बघा अगदीच की काही जणांना काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही या दरम्यान संकल्पयुक्त बघा असं संकल्प करा की 11 माळी 21 दिवसाची ही सेवा मी करणार आहे. तर तसा महाराजांना तुम्ही संकल्प करा किंवा लिखित नाम जपाची सेवा तर खरंच खूप सुंदर आहे तर ती तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा 11 वेळा तुम्ही तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. तर बघा तारक मंत्र जेव्हा आपल्या घरात पठण केलं जातं 11 वेळेस तीर्थ सर्वांनी घ्यावं. त्याचबरोबर बघा तुम्ही ते तीर्थ बनवलेलं तुमच्या घरात देखील शिंपडू शकता. ह्यामुळे जे काही वास्तुदोष असतील किंवा जे काही दोष असतील तर ते नाहीशी होतात, घरातील व्यक्तींचं रक्षण होतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच की तारक मंत्राची सुद्धा सेवा आवर्जून करू शकता. बघा तुम्हाला नक्की समजलं असेल ही सेवा खरंच एक प्रकारे महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. त्याचीच एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. ज्यांची इच्छा पूर्ण आहेत, लग्न असू देत, जॉब असू देत, संतती प्राप्तीसाठी असू देत, तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त 21 दिवसाची ही करू शकता. अगदीच की लवकर जरी चालू केली तरीही काहीही हरकत नाहीये किंवा अगदी 2-3 दिवस जरी लेट होत असेल स्वामी प्रकट दिनानंतर सुद्धा तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. जेवढे आपल्याकडून बघा स्वामी महाराज सेवा
करून घ्यायची असते ना तर तेवढीच महाराज सेवा करून घेत असतात. त्यामुळे आवर्जून सेवा करा. आणि हा दिवस बघा, प्रकट दिनाचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे आणि स्वामी भक्तांसाठी तर हा दिवस खरंच एक सोन्यासारखा आहे. त्यामुळे सेवा करायला विसरू नका. आतापुरतं एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.